जायचं, खूप विचार केला. मग ठरलं की मुंबईला जायचं, जरा जीवाची मुंबई करूनच येऊ म्हणे. ठरलं मग मुंबईला जायचं. सगळी तयारी झाली, बॅग वगैरे भरली, बसचा वेळ झाला, अर्धा तास आधी घरून निघाला. बस लांब होती, तिथपर्यंत जायचं होतं. निघाला, पण जाण्याच्या अगोदर एका त्याच्या जवळचा माणूस होता, त्याला बोलावला. असताना प्रत्येकाचा, सरपंचाचा असतो, मुखियाचा असतो, सावकाराचा, प्रधानमंत्रीचा म्हणा, मुख्यमंत्रीचा म्हणा, सर्वच एक जवळचा माणूस होता. तसा त्याचाही एक जवळचा माणूस होता. त्याने जवळ बोलावला. हे बघ, मी चाललो. कुठे? मी चाललो म्हणे आता मुंबईला, जरा फिरून येतो, गाव बघू, मी खूप कंटाळलो, फिरून येतो. आता तू काय कर, गावाची जबाबदारी, मी 10 दिवस चाललो. किती दिवस? 10 दिवस. गावाची जबाबदारी तुझ्याकडं. कोणाला देव मान्य करू देऊ नको, कोणाला मंदिरात जाऊ देऊ नको, कोणाला भजन करू देऊ नको, कोणाला कीर्तन ऐकू देऊ नको. गावात कीर्तन वगैरे कार्यक्रम झाला पाहिजे नाही, मंदिराची कुलूप उघडली गेली पाहिजे नाही. मी चाललो. तो गेला निघून. पण याने ज्याला सांगितलं होतं ना भजन कीर्तन करू देऊ नको, त्यालाच थोडी परमार्थाची ओढ होती. मग त्यांनी काय केलं, गावातल्या लोकांना जमा केला आणि सांगितलं, अरे मुखिया गेला मुंबईला, आता तुम्ही जेवढे कीर्तन ठेवायचे तेवढे कीर्तन ठेवा, जेवढे भजन ठेवायचे तेवढे भजन ठेवा, मंदिर खोला, तुम्हाला जे करायचं ते करा. आता मुखिया काही 10 दिवस गावात येणार नाही. मग काय झालं, मुखिया काही 10 दिवस गावात येणार नाही. मग असे गावामध्ये ग्रुपचे ग्रुप बसले महाराज, टोळकेचे टोळके बसले सगळ्या लोकांचे सगळे विचार बोलले. कोणी म्हणतं भजन ठेवू, कोणी म्हणतं कीर्तन ठेवू, कोणी म्हणतं नाही नाही रे राम नावाचा जप ठेवू, कोणी म्हणतं रामकृष्ण हरी नावाचा जप ठेवू. त्यातले एक म्हणाला, अरे तुम्ही गप्प बसा सगळे, मुखिया किती दिवस गावात नाही? किती दिवस सांगितलं होतं ना? 10 दिवस. 8 दिवसाचा सप्ताह ठेवून घेऊ म्हणे. भजन होती ना, कीर्तन होती ना, सगळंच होईल. मग ठरलं 8 दिवसात सप्ताह ठेवायचा. मुखिया 10 दिवस गेलेला होता. मग काय जवळजवळच्या महाराज लोकांना, पूर्वीचा काळ होता, जवळजवळच्या महाराज लोकांना निमंत्रण पाठवलं, त्यांना तारखा दिल्या. कीर्तन सप्ताह सुरू झाला. बरं, पहिला दिवस पार पडला, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, उगवला 5वा दिवस. मुखिया कुठे गेला होता? मुंबईला. ते कटाळलं तिकडं फिरू फिरू. ते म्हणला, आता लय जीवाची मुंबई झाली राव, आता घरी गेलं पाहिजे. मग त्यांनी काय बॅग वगैरे भरली, गाडीत बसला, बसमध्ये निघाला गावाकडं. इकडं 5वा दिवस. लोकांना ठाऊकच नाही की मुखिया 5व्या दिवशी येऊ शकतो. मुखियाने सांगितलं होतं 8 दिवस राहील, सप्ताहाचे 2 दिवस बाकी अजून. मग आता काय करावं? मुखिया आला. बरं, मुंबई लांब होती गावापासून. मग सकाळी निघाला, रात्रीच्या 8 वाजले त्याला घरी यायला. नेमकं ना बस गावात येत नव्हती. मी तुम्हाला आधी बी सांगितलं ना, 1-2 किलोमीटर लांब जावं लागत होतं त्याला. मग तिथून काय गावामध्ये यायला रात्रीचं साधन नव्हतं, गाडी वगैरे नव्हती. मग तो पायी निघाला. आणि गावाच्या बाहेर काय असतं? स्मशानभूमी. सर्वांनाच ठाऊक आहे, स्मशानभूमी होती. मग काय, मुखिया आला स्मशानाजवळ. त्याच्या डोक्यात नाही, ध्यानात नाही, नेमकं तिथं होते 4-5 भूत. त्यांनी पाहिलं मुखियाला आणि मुखियाला झडप घातली. आता आपल्याला शिकार भेटली. त्याला झडप घातली चौघांनी, 4 भूत, 4-5. त्यांनी सगळीकडून असं त्याला घेरलं आणि त्याला खायचा विचार सुरू झाला. त्यांचं बोलणं सुरू झालं. आता आपल्याला लई भारी दांडगी दुंडगी शिकार भेटली भाऊ, याला आपण खाऊन घेऊ. त्यातला एक म्हणाला, अरे शिकार भेटलीच ना, तर कच्चं खाण्यात काय माझ्या, याला भाजून खाऊ. थांब, मी काडीची पेटी घेऊन येतो. गेलं ते स्मशानात. काडीची पेटी संपलेल्या होत्या त्यांच्या. ते म्हणाला, अरे काडीची पेटी संपली रे, थांब शेजारच्या गावातून घेऊन येतो. गेलं पळत पळत महाराज. 8 ते 10 कीर्तन होतं तिथं. नेमकं 8:30 वाजता गावामध्ये पोहोचलं. कीर्तन चालू होतं, भगवंताच्या नावाचा गजर चालू होता. भूत गावात जाऊन पोहोचलं. त्याने ते ऐकलं, त्याच्या कानावर पडलं आणि तिथून पळत पळत पुन्हा स्मशानात आलं. बाकीच्या भूतांना म्हणू लागले, त्या गावात काय आपल्याला एंट्री नाही. का? अरे आपण भूत आहोत, तू घाबरतो? त्या गावात एंट्री नाही आपल्या लोकांना. काय एंट्री नाही? अरे त्या गावात ते चालू आहे म्हणे. कीर्तन नाही म्हणाल बरं, ते चालू आहे म्हणे. आता बाकीच्यांना समजलं ते म्हणजे काय. ते म्हणाले, अरे रे रे रे, आता ते चालू आहे म्हटल्यावर काय आपल्याला त्या गावात एंट्री नाही, याला कच्चच खाल्लं पाहिजे. मग मुखियाने विचार केला. मुखिया हुशार होता. ते म्हणजे काहीतरी गडबड आहे त्याच्या डोक्यात. नाही बरं, कीर्तन चालू असेल
दंड ठेवलेला होता ना, पण याला काय माहिती, आपण ज्याला सांगितलं त्याला देवाची आवड आहे, त्या गावामध्ये ते चालू आहे. मग ते म्हटल्यावर मुखियाला समजलं काहीतरी भानगड असेल. मग मुखियाने काय केलं, ते भूत झडप घालायला लागले. मुखिया म्हणायचं, ऐ माझ्या जवळ यायचं नाही, मी ते म्हणाल बर का. काय भूताजवळ गेले, ऐ माझ्या जवळ यायचं नाही ते म्हणाल बर का, हो माग. भूत माग, मुखिया पुढं. पुन्हा गेले का झडप घालायला, ऐ ते म्हणाल बर का. पुन्हा मुखिया पुढं, भूत माग. असं करता करता ते म्हणाल गावापर्यंत मुखिया जवळ पोहोचला. आणि गावामध्ये गेला, भूत आले पळून. पुन्हा स्मशानात तो आवाज ऐकल्यानंतर मग मुखियाला समजलं की पावर कशामध्ये आहे, देवाच्या नावामध्ये आहे. विठ्ठल